दर्पण न्यूजच्या सांगली कार्यालयाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय बाजीराव कांबळे साहेब, राज्याध्यक्ष, राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य तथा आरोग्य निरीक्षक राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर, माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक सराफ व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था गुजरी कोल्हापूर, पदसिद्ध सदस्य राज्य सहकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना शाखा कोल्हापूर. करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला येथील तुळशी धरणग्रस्त वसाहतीतील प्रकल्पग्रस्त दलित नागरिकांच्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी तसेच वाढीव वसाहतीसाठी भूखंड उपलब्ध करून द्यावा, अन्यथा तीव्र ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ब्लॅक पॅथर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना देण्यात आला. याबाबत आज तुळशी धरणग्रस्तांनी जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की शिरोली दुमाला सडोली दुमाला परिसरातील धरणग्रस्तांसाठी स्वतंत्र ग्रुप ग्रामपंचायत मंजूर करण्यात यावी. या संदर्भातील प्रस्ताव पुनर्वसन खात्याकडे सादर करण्यात आलेला आहे. अनेक वर्षापासून धरणग्रस्तांना मूलभूत नागरी सुविधांपासून वंचित ठेवणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. धरणग्रस्तांना देय असलेल्या जमिनी तात्काळ मिळाव्यात. पिण्याच्या पाण्याची बंद असलेली स्वतंत्र व्यवस्था पूर्ववत सुरू करावी. तसेच राहण्यासाठी दिलेल्या 12 एकर 8 गुंठे जमिनीवरील अतिक्रमणे हटवावीत अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. ज्या कुटुंबांना अद्याप धरणग्रस्त दाखले मिळालेले नाहीत त्यांना तातडीने दाखले द्यावेत. तसेच प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी द्यावी अशी ही मागणी करण्यात आली आहे. धरणग्रस्तांना दिलेल्या शेतजमिनीच्या 7/12/8 उतार्यावर मूळ मालकांची नावे कमी करून धरणग्रस्तांची कोष्टकी नावे नोंदवावीत. तुळशी धरणग्रस्तांना गट क्रमांक 1047 मधील 4 हेक्टर 85 आर जमीन राहण्यासाठी देण्यात आलेल्या भूखंडाचा स्वतंत्र आदेश काढावा अशी मागणीही करण्यात आली आहे. धरणग्रस्त खातेदारांच्या मुलांना शासकीय घरकुल योजनेतून मिळालेल्या घरांना तसेच स्वखर्चातून बांधलेल्या घरांना कब्जा पट्टे द्यावेत. मुलांसाठी बगीचा, आंबेडकर भवन, वाचनालय, व्यायामशाळा आणि बौद्ध विहारासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी. राहण्यासाठी दिलेल्या भूखंडाला संरक्षण भिंत व कुंपण करण्यात यावे. तसेच कसण्यासाठी दिलेल्या जमिनीची मोजणी करून द्यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच राहण्यासाठी दिलेल्या जागेतील उर्वरित जागा वाढीव कुटुंबियांना देण्यात यावी अशी मागणीही धरणग्रस्तांनी केली आहे. यावेळी ब्लॅक पॅथर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई, शिवाजी कांबळे, विश्वास कांबळे, परसू कांबळे, सुनील कांबळे, गौतम कांबळे, जीवन कांबळे, योगेश कांबळे, प्रकाश कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. तुळशी धरणग्रस्त वसाहत शिरोली येथील धरणग्रस्तांच्या वतीनं आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी राठोड साहेबांना निवेदन दिलं. या निवेदनामध्ये ज्या प्रकल्पग्रस्तांच्या ज्या मागण्या आहेत 1972 ते 74 सालापासून सदर प्रकल्पग्रस्तांचं तत्कालीन जिल्हाधिकारी दैठणकर साहेब यांनी पुनर्वसन केलेलं होतं. परंतु अद्यापही या प्रकल्पग्रस्तांना शासकीय जमीन मिळालेली नाही आहे, भूखंड मिळालेले नाही आहे. प्रकल्पग्रस्तांचे दाखले न मिळाल्यामुळं ते आज नोकरीपासून वंचित आहेत. याचबरोबर या प्रकल्पग्रस्तांना जे जमिनी वाटप केलेले आहेत त्या जमिनीमध्ये मूळ जे शेतकरी ज्यांची जमीन अक्वायर केलेली होती गव्हर्नमेंटनं त्यांचीच नावे असल्यामुळं या शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही. जी घरकुलं आहेत, घरकुलं बांधलेली आहेत त्यांच्यावर देखील त्यांची नावं नाही. 12 एकर 85 आर जमीन असताना देखील त्यामध्ये BSN कंपनीच्या टॉवरसाठी 5 गुंठ्यामध्ये ॲक्वायर केलेलं आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राने देखील तिथं अतिक्रमण केलेलं आहे. एवढाच मुद्दा नाही तर गावातील अनेक धनदांडग्या लोकांनी देखील प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीमध्ये अतिक्रमण केलेलं आहे. सगळ्यात निंदनीय बाब म्हणजे त्या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सांगतात की जी बाकीची रिकामी जी जागा आहे ती सरकारची आहे म्हणून. ग्रामसेवक खरोखरच परीक्षा पास होऊन आल्या की मोठे गावकऱ्यांच्या शाळेतनं आल्यात हे संशोधनाचा विषय आहे, त्याची चौकशी केली पाहिजे.
ज्या ग्रामसेवकांना आणि अधिकाऱ्यांना तलाट्यांना सरकारी नियम माहिती नाहीत, प्रकल्पग्रस्तांना जर 12 एकर 85 जमीन दिलेली असेल तर ती त्यांच्यासाठीच राखीव आहे. पूर्वीचे जे 26 खातेदार होते त्यांना एकप कुटुंबाप्रमाणे ती जमीन वाटप करण्यात आलेली होती, परंतु वाढीव कुटुंबासाठी ती जमीन राखीव आहे. याचं भान न राखता अनेक ग्रामसेवकांनी आणि अधिकाऱ्यांनी ती जमीन इतरांना पैसे घेऊन अतिक्रमण करायला लावलेले आहेत असा आमचा आरोप आहे. माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी आमचं निवेदन ऐकून घेतलं. त्या निवेदनामध्ये ज्या प्रमुख मागण्या आहेत यामध्ये स्वतंत्र ग्रामपंचायत झाली पाहिजे, त्यांना जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, KDC बँक असेल, जे कोल्हापूर जिल्ह्यातले सहकारी साखर कारखाने आहेत, वारणा दुसंग अशा ठिकाणी ज्या प्रकल्पग्रस्तांच्या 5% जागा राखीव आहेत त्या देखील जागा राखीव भरून घेतल्या पाहिजेत आणि प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना नोकऱ्या दिल्या पाहिजेत. अशा आम्ही अनेक मागण्या जिल्हाधिकारी साहेब यांच्यासमोर मांडल्या. यामध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेब त्यांनी अत्यंत शांत पद्धतीने निवेदन आमचं ऐकून घेतलं आणि या निवेदनातील मागण्यांचा पॉझिटिव्हरित्या विचार करण्यासाठी त्यांची एक बैठक लावतो अशा पद्धतीने आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे. हे जिल्हाधिकारी आहेत, यांनी लोकशाही मार्गाने संविधानाचा वापर करून सर्वसामान्यांचा विचार करतात असं एकंदरीत त्यांच्या कृतीवरून आम्हाला दिसून आलेलं आहे. आम्ही आशा बाळगतो की माननीय जिल्हाधिकारी हे चांगल्या पद्धतीने आम्हाला न्याय देतील, प्रकल्पग्रस्तांना न्याय देतील. गेली 50-55 वर्षापासूनचा जो झालेला अन्याय तो दूर करतील. परंतु आम्ही प्रशासनातील संविधान मानणारी मंडळी असल्यामुळं माननीय जिल्हाधिकारी साहेबांचा यावेळेला आम्ही 100% आदर करतोय. ते मागण्या मान्य करतील असं गृहीत धरून आम्ही शांत राहतोय. परंतु जर यापूर्वीच्या प्रशासनानं किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाने तोंडाला पानं पुसायचं काम करण्याचं जे काम केलेलं आहे तशा पद्धतीने जर करायचं काम जर या जिल्हाधिकारी किंवा यांच्या प्रशासनानं जर केलं तर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं होतं, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार असतो. तो आम्ही अन्याय सहन करणार नाही. आम्ही यापुढं जर आमच्या मागण्या मान्य झाल्या तर 100% आम्ही जिल्हाधिकारी यांचं स्वागत करू. परंतु प्रशासनानं आम्हाला भूलतापा देण्याचं जर काम केलं तर आम्ही तो अन्याय सहन करणार नाही. एवढं मी ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीने प्रकल्पग्रस्तांच्या वतीने सांगतो. जय भीम जय भारत. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.